या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। रत्नागिरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक 6 मध्ये भाजपमध्ये प्रचंड असंतोष उसळला आहे। अनेक वर्ष पक्षासाठी निस्वार्थीपणे काम करणाऱ्या स्थानिक निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून अचानक आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याचा आरोप वरिष्ठ कार्यकर्त्यांनी केला आहे। याबाबत भाजपचे जुने प्रामाणिक आणि जनसंपर्कात पुढे असलेले कार्यकर्ते निलेश आखाडे आणि प्राजक्ता रुमडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे। दोघांनी देखील पक्षाने स्वतःच्या कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचं सांगत हा निर्णय अपरिपक्व आणि कार्यकर्त्यांच्या मनोबलावरती घाव घालणार असल्याचं ठणकावलं। निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय द्यावा, प्रभागातील स्थानिक नेतृत्वाचा आदर राखावा आणि घेतलेले निर्णय त्वरित पुनर्विचारित करावेत अशी अपेक्षा नाराज कार्यकर्त्यांनी केली आहे। नमस्कार, मी प्राजक्ता प्रवीण रुमडे, भारतीय जनता पक्षाची माजी ओबीसी जिल्हा महिला अध्यक्ष आणि आता सध्या माझ्याकडे बेटी बचाओ बेटी पढाओचं जिल्हा संयोजक पद आहे। आम्ही पदाचा राजीनामा दिलेला आहे। तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, जसं की महायुतीमध्ये रत्नागिरीमध्ये 32 सीट्सपैकी फक्त 6 सीट्स या भारतीय जनता पक्ष, जो देशामध्ये 1 नंबर पक्ष मानला जातो आणि आहेच, जगामध्ये ज्या पक्षाचं नाव मोदींनी उंचावलंय, महासत्ता 3 नंबरची महासत्ता होऊ घातलेला देश आहे। इतका मोठा पक्ष असताना रत्नागिरीत इतकी हालाकीची परिस्थिती का, याबद्दल आम्हाला संभ्रम आहे आणि हा विचार सहन न होऊन आम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे। मी प्राजक्ता रुमडे, मी 6 नंबर प्रभाग ब मधून आणि 7 नंबर ब मधून दोन्ही ठिकाणाहून अर्ज केलेला आहे आणि दोन्ही निवडणुका मी लढणार आहे।